नमस्कार. हळद रुसली कुंकू असलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता कृष्णा आबांसाठी चहा घेऊन येते आणि म्हणते, आबा हा घ्या चहा. तर आबा म्हणतात, बरं झालं बाई तू चहा घेऊन आलीस. अगं खरंच मला चहाची गरज होती, नाहीतर त्या वहिनीबाई आहेत ना त्या चहा देतात ते फक्त पाणी असतं, ते तोंडात घोळत असतं पण घशाखाली काही उतरत नाही. कृष्णा हसते आणि म्हणू लागते, बरं तुम्ही हा चहा पिऊन घ्या. आता आबा चहा पिणार, परंतु त्याच वेळी तिथे अनुसया येते आणि म्हणू लागते, अहो थांबा. आता आबा म्हणू लागतात, काय गं काय झालंय? तर अनुसया म्हणू लागतात, अहो तुम्ही हा चहा पिणार नाही आहात. कृष्णा म्हणते, काय झालं सासूबाई, तुम्ही असं का बोलत आहात? तर अनुसया म्हणू लागतात, अगं मी जसा चहा बनवते तसा तू चहा बनवला नसशीलच ना. तर कृष्णा म्हणते, म्हणजे मला काही कळलं नाही. तर आता आबा म्हणतात, सुंठ घातलेला चहा. अनुसया म्हणतात की हो, सुंठ घातलेला चहा. 26 वर्षापूर्वी प्रत्येक दिवशी मी दिलेला चहा यांना आवडायचा. कोणी कितीही चहा बनवला चांगला तरीसुद्धा यांना फक्त माझ्या हातचाच चहा लागायचा. तुला सांगते कृष्णे, माझ्या हातचा चहा पिल्याबिगर हे काही घराबाहेर पाऊल टाकायचे नाही. तर आता आबा म्हणू लागतात, हो हे मात्र अगदी खरं आहे. तो चहाच भक्कड असायचा, म्हणजेच अनुसया स्पेशल चहा. तर आता अनुसया म्हणू लागतात, मग आता काही मी विसरली नाहीये, थांबा मी तुमच्यासाठी घेऊन येते. असं म्हणत आता अनुसया सुंठ घातलेला चहा बनवण्यासाठी तिथून निघून जातात. आबा खुश होतात आणि म्हणू लागतात, कृष्णे पाहिलंस का, आता तुझ्या या आबाची तुला फारशी काळजी करायची गरज नाही. काळजी करणारी काळजी घेणारी आली आहे हक्काची, त्यामुळे तू आता निश्चिंत राहा. पण बघ ना कृष्णे कसं असतं, आल्या आल्या अनुसया एकरूप व्हायला लागली या घरात. तर आता कृष्णा म्हणते, हो सासूबाई चांगल्या रुळल्या आहेत या घरात आणि खऱ्या अर्थाने या घराला गृहलक्ष्मी मिळाली आहे. तर आता आबा म्हणतात, एक नाही दोन दोन गृहलक्ष्मी मिळाले आहेत. तर कृष्णा म्हणते, हो. तर तेवढ्यातच अनुसयाताई आता आबांसाठी चहा घेऊन येतात आणि म्हणतात, हे घ्या. तर आता आबा चहा घेताच अगोदर त्या चहाचा सुगंध घेतात आणि म्हणू लागतात, अगदी काळजापर्यंत भिडला. असं म्हणत ते चहा पितात आणि म्हणू लागतात, झालं. अगदी 26 वर्षापूर्वीचा चहा आठवला. थेट 26 वर्षापूर्वी चहा देत होतीस तो क्षण आजही आठवला. अनुसया खरंच खूप छान झालाय चहा. थेट 26 वर्षापूर्वीची सकाळ आठवली. तर अनुसयाताई म्हणू लागतात, अहो 26 वर्षा वनवास काढला असेल मी, परंतु माझ्या हातची चव अजूनही तशीच आहे. आता हळूहळू कळेलच तुम्हाला. तर आता कृष्णा म्हणू लागते, बरं आबा आणि सासूबाई मी येते. आता गावात जरा फेरफटका मारायचा आहे, कारण बऱ्याच लोकांच्या काही ना काही अडचणी आहेत त्या जाणून घ्यायच्या आहेत. मी येते. असं म्हणत कृष्णा निघालेली असते. आबा म्हणू लागतात, सावकाशचा कृष्णे आणि सांभाळून कामं कर. असं म्हणताच कृष्णा तिथून निघून जाते. तर आता इथे अनुसया मनाशीच म्हणते, जा कृष्णे जा, आता घर सांभाळायला मी आहेच. आणि हो, आता घराची काळजी अजिबातच करू नको, कारण कृष्णा लवकरच तुला या घराबाहेरचा रस्ता ही अनुसया दाखवणारच. आता अनुसयाताईंच्या मनात मात्र वेगळंच प्लॅनिंग चालू असतं. आता कृष्णा घराबाहेर पडताच इथे दुष्यंत आवाज देत म्हणतो, ओ सरपंच बाई. आता कृष्णा मागे येऊन पाहते आणि म्हणते, दुष्यंत सरकार, अहो तुम्ही काय करता इथे? तर आता कृष्णाला दुष्यंत म्हणू लागतो, काय करणार, आता आमच्या सरपंच बाई गावात फेरफटका मारायला जाणार हे तर मला चांगलंच माहीत होतं. आता कृष्णा ज्यावेळी दुष्यंताकडे पाहते त्यावेळी दुष्यंत म्हणतो, अशा काय बघताय, अहो आपण 4 लोकात उभे आहोत, असं उगाच माझ्याकडे बघू नका. तर कृष्णा म्हणते, वा आता माझेच शब्द तुम्ही मलाच बोलायला लागलाय का? तर आता दुष्यंत म्हणतो, मग काय करणार, तुम्ही स्माईलच अशी करायला लागलाय की आता माझा लक्षच कुठे जात नाहीये, कारण माझा स्वतःवरचा तोलच सुटतोय. ते म्हणतात ना, भर उन्हामध्ये म्हणतात ना, पावसाळा आणि हिवाळा एकत्र येऊन माझ्या समोर पिंगा घालायला लागलाय, तसं अगदी माझं झालं आहे. आता कृष्णा दुष्यंतला म्हणते, काहीतरीच असतं तुमचं, अवघड आहे तुमचं. बरे आहात नवं की डॉक्टरकडे घेऊन जाऊ? तर दुष्यंत म्हणतो, नाही नाही डॉक्टरची वगैरे काही गरज नाही, कारण इलाज माझ्या समोरच आहे. असं म्हणत आता इथे दुष्यंत कृष्णाच्या जवळ जाणार. कृष्णा म्हणते, काय चाललंय तुमचं, आपण 4 माणसात आहोत, आपण घराबाहेर आहोत, 4 भिंतीत नाही. तर आता दुष्यंत म्हणतो, अच्छा म्हणजे शेवटी तू बोलून दाखवलंसच ना. आता कृष्णा लाजतच तिथून निघून जाते. दुष्यंत म्हणतो, अहो मी तुमच्यासाठी थांबलोय, थांबा की हो. असं म्हणत आता दुष्यंतही कृष्णाच्या मागे मागे निघून जातो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, बाळजाबाईंना मात्र जन्माची अद्दल घडलेली असते. आता गाव साफसफाई करण्याव्यतिरिक्त दुसऱ्या कुठलंच काम त्यांच्याकडे राहिलेलं नसतं. आता निमूटपणे मिळेल ते काम त्यांना करायची वेळ आलेली असते. तर आता गावकरी सर्वजण एकत्र जमलेले असतात आणि त्याचवेळी दुष्यंत कृष्णाला घेऊन त्या ठिकाणी येतो. आता सर्वच जण कृष्णाताईंचा विजय असो अशा
घोषणा देऊ लागतो. आता त्यावेळी ज्यावेळी कृष्णा तिथे येते त्यावेळी सर्वांना शांत करते. आता तिथे स्वातीसुद्धा आलेली असते. आता गावकऱ्यांना एकत्र यासाठी कृष्णाने बनवलेलं असतं की तिथे तिने भाटेसाहेबांना बोलवलेलं असतं. भाटेसाहेब म्हणतात, नमस्कार मॅडम. तर आता कृष्णा म्हणते, काय भाटेसाहेब, अहो किती वेळा तुम्हाला फोन करावा लागतोय. तर भाटेसाहेब म्हणतात, तालुक्याच्या ठिकाणी गेलो होतो. तर कृष्णा म्हणते, हो का, तुम्हाला कामच एवढे असतात की 50 फोन केल्यानंतर तुम्ही इथे हजेरी लावली आहे. हरकत नाही. आता मला एक सांगा, हा रस्ता पाहिलाय का तुम्ही? तर भाटेसाहेब खाली मान घालतात आणि म्हणतात की हो पाहिला. तर कृष्णा त्यांना प्रश्न करत म्हणते, मग या रस्त्याला कधी मंजुरी मिळाली आहे? आता मात्र भाटेसाहेब काहीच बोलत नाही. तर कृष्णा म्हणू लागते, नाही कसं आहे ना, कारण रस्त्याच्या कामासाठी लागणारं साहित्य इथेच पडलंय आणि ते सुद्धा खूप जुनाट होऊन गेलंय. तरी सुद्धा रस्ता काही बनलेला नाही. रस्त्यांच्या बाबतीत तेच, गावातल्या विहिरींच्या बाबतीतही तेच. विहिरींची अवस्था बघितली आहे का? तर भाटेसाहेब म्हणतात की हो बघितली आहे. तर आता कृष्णा त्यांना विचारते, प्रॉब्लेम कळलाय ना? व नाही, तुम्हाला कळला नसेल तर मला कळालाय, कारण मी फाईल बघितल्या आहेत. 5 वर्षापूर्वी गावचा पाणवठा स्वच्छ करण्यासाठी जलसंधारण खात्याकडून कधीच निधी येऊन गेला आहे, परंतु आतापर्यंत ना रस्त्याची व्यवस्था झाली आहे ना पाण्याची व्यवस्था. मग आता मला सांगा काय केलं त्या निधींचं? कारण कसं आहे ना, लाखोंची निधी फक्त पानावर आहे, पण तीच रक्कम नीट मार्गी लागली नाही असं वाटायला लागलं आहे. कारण रस्त्यांच्या बाबतीतही तेच आहे, विहिरींच्या बाबतीत सुद्धा तेच. आता मला सांगा, गावात निधी यायच्या अगोदरच गायब झाला की काय? आता मात्र भाटेसाहेबांना काय बोलावं काहीच कळत नसतं. कृष्णाने त्यांची बोलतीच बंद केलेली असते. आता भाटेसाहेब घाबरतच म्हणतात, ते बाळजाबाई. तर आता कृष्णा त्यांना ठणकावून सांगते, बाळजाबाईंचं राज्य संपलंय. आता या गावात असेल ते गावकऱ्यांचं राज्य. राजकारण हे राजकारणापुरतं आणि मतदानापुरतं महत्त्वाचं असतं, परंतु त्यानंतर गावचा विकास महत्त्वाचा असतो. बस झाला या गावावर झालेला अन्याय अत्याचार, परंतु आता ज्या ठिकाणी अन्याय आणि अत्याचार होईल त्या ठिकाणी ही कृष्णा आवाज उठवणार आणि कायद्याने त्याचा बंदोबस्तही करणार. त्यामुळे यापुढे गावात चालायला व्यवस्थित रस्ते आणि लोकांना प्यायला स्वच्छ पाणी हे मिळायलाच हवं. भाटेसाहेब पुन्हा एकदा त्या गोष्टीची आठवण करून देते की राजकारण हे निवडणुकीपुरतं असतं, पण विकास तळागाळातील लोकांपर्यंत पोचायला हवा. कसं आहे ना, गावातील लोकांना प्यायला शुद्ध पाणी आणि चालायला चांगले रस्ते हे व्हायलाच हवेत. आणि आता हे सगळे हक्क त्यांना मिळायलाच हवे. हे कृष्णा त्यांचे हक्क त्यांना मिळवून देणार. भाटेसाहेब आता येतो असं म्हणत निघून जातात. तर त्यानंतर कृष्णा सर्वांना म्हणते, पण हे सगळं काही माझ्या एकटीचं काम नाही आहे, तुम्हा सगळ्यांना माझी साथ द्यावी लागेल. आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन हे काम पूर्ण करायचं आहे. असं म्हणत आता कृष्णा गावकऱ्यांच्या मदतीने गावाचा विकास करायचा ठरवते. आता सर्वजण पुन्हा एकदा कृष्णाच्या नावाने घोषणा देऊ लागतात, कृष्णाताईंचा विजय असो. तर आता सर्वच जण गावकरी आपापल्या कामाला सुरुवात करतात. तर दुष्यंत आता आपल्या आईकडे येतो आणि म्हणतो, थांब आई, काय झालं, इथून का निघालीयस? लाज वाटते का स्वतःची? अगं रस्त्यांच्या बाबतीत माती तर खाल्लीयस आणि गावच्या लोकांच्या तोंडचं पाणीही पळवलंयस. अगं किती जणांचे रोष पत्करणार आहेस आता? अगं किती जणांची अपराधी आहेस तू? अजून किती भ्रष्टाचार केलास? किती भ्रष्टाचाराच्या फाईल तुझ्या उघडल्या जाणार आहेत याची जाणीव तरी आहे का तुला? तर कृष्णा म्हणू लागते, त्याच कर्माची फळं त्यांना मिळत आहेत, परंतु आता काळजी करायची गरजच नाहीये. कारण त्यांनी जे काही काळे कारभार करून ठेवलेत नाही, काळे धंदे, त्या सगळ्यावर आपण मिळून नांगर फिरवूयात आणि या गावाला एक नवीन रूप देऊया काय? असं म्हणत आता कृष्णा दुष्यंतला घेऊन तिथून निघून जात असतो. आता भक्ती घरी येते आणि मोबाईलमध्ये आलेली कृष्णाची न्यूज सगळ्यांना दाखवू लागते. आता मात्र इथे जळफळाट होत असतो. आता रागानेच हे सगळं काही भक्तीची छोटी बहीण पाहत असते आणि इथे मात्र भक्तीच्या आईलाही खूप राग आलेला असतो. तर आता भक्ती म्हणू लागते, वा वा वा, आपली ही कृष्णा म्हणजे आता गावचा विकास करणार आणि आपला गाव तालुक्यात गाजणार. आता मात्र हे ऐकल्यानंतर हिला मात्र खूप राग आलेला असतो. ती रागानेच म्हणते, बस, काय चाललंय तुझं? भक्ते आता बस झालं, प्रत्येक वेळी त्या कृष्णाचा उद्धार नको, घरची कामं राहिली आहेत ना ती कर. तर आता भक्तीची आई म्हणते, हो, उठ सुट त्या भिकारडेचं मला सांगत बसू नकोस. तर आता भक्ती म्हणू लागते, ओ, तुमच्यासाठी ती भिकारडी असेल. उभ्या आयुष्यात तुम्ही जिला भिकारडी म्हणत आलात ना, तीच आज गावची सरपंच झाली आहे. आणि हो, एखाद्या भिकाऱ्याला सुद्धा, एखाद्या गरीबाला सुद्धा ती कामाला लावू शकते,
एवढी माझी कृष्णा महान आहे असं म्हणत आता भक्ती मात्र कृष्णाचा जय जयकार करत असते, तिचं कौतुक करत असते. इथे मात्र हे काही यांना खपत नसतं. तर आता आई म्हणू लागते, जा आता भक्ती तुझं झालं असेल ना त्या कृष्णाचा उद्धार करून, तर नाचायचं असेल तर नंतर नाच, पण अगोदर जा चपात्या करायला घे. परंतु भक्ती सरळ नकार देते आणि म्हणू लागते, जा मी चपात्या करणार नाही. आता मात्र भक्तीची आई रागानेच भक्तीकडे पाहते. तर दुसरीकडे इथे पाहायला मिळतं कृष्णा आणि दुष्यंत घरी येताच अनुसयाताई म्हणू लागतात, बरं झालं कृष्णा आणि दुष्यंत तुम्ही आलात, थांबा मी तुम्हाला जेवण वाढते. तर आता कृष्णा म्हणू लागते, नाही नाही अहो सासूबाई आम्ही घेऊ ना. तर त्याचवेळी त्या ठिकाणी आबासाहेब येतात आणि म्हणू लागतात, बरं झालं तुम्ही आलात, मला सगळ्यांसोबतच थोडं बोलायचं आहे. असं म्हणत आता आबासाहेब सगळ्यांनाच एकत्र बोलावतात. आता सर्वच जण त्या ठिकाणी आलेले असतात. आप्पासाहेब, मैना आणि जयकांत सर्वच जण त्या ठिकाणी येतात. तर आता आबासाहेब म्हणू लागतात, मला याच विषयी बोलायचं आहे की आता या सगळ्यातून मला मोकळं व्हायचं आहे, म्हणजे या सगळ्या जबाबदाऱ्यातून मला आता बाहेर पडायचं आहे. तर आता हे ऐकताच सर्वच जण धक्क्याने त्यांच्याकडे पाहू लागतात. तर आता आबासाहेब त्यांच्या हातातील असणारं एक एक फाईल दुष्यंत आणि समरला वाटून द्यायचं ठरवतात. ते अगोदर त्या दोन्ही मुलांना जवळ घेतात आणि म्हणू लागतात, झालं सगळा दुष्टकाळ संपला आहे, सगळं अगदी सुखाने चालू आहे, मग आता मी यातून राजीनामा घ्यायला काहीच हरकत नाही. दोन्ही मुलं हाताशी आली आहेत, आता मला कसलीच काळजी नाही. असं म्हणत आबासाहेब समरला म्हणतात, समर हे घे, आता यापुढे आपला पोल्ट्री फार्म आणि कंत्राटी जी काही कामं आहेत ती सगळी काही तू पाहायचे आहेत. आणि दुष्यंत आपला पोल्ट्री फार्म आणि डेअरी फार्म आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साखर कारखाना, ही सगळी जबाबदारी तुझ्याकडे. आता हे मात्र इथे समरला अजिबातच पटलेलं नसतं. तर आबासाहेब म्हणू लागतात, आणि हा आहे माझ्या पदाचा राजीनामा. तर कृष्णा म्हणू लागते, आबासाहेब अहो हे करायची काय गरज होती, अहो मुख्य पद हे तुमच्याचकडे ठेवायला हवं होतं आणि आम्हाला फक्त कामं वाटून द्यायला हवी होती. तर आबासाहेब म्हणतात, अगं कृष्णे, हे मुख्य काम जे आहे आणि मुख्य पद जे आहे ते सांभाळणं इतकं सोपं नाही आहे गं. अगं कुठे कुठे म्हणून लक्ष घालायचं, ह्या सगळ्या गोष्टी सांभाळणं खरंच अशक्य होतं गं, अवघड होतं. आणि म्हणूनच असं वाटतं की आता या सगळ्यातून आराम करायचा, पोरांच्या जीवावर स्वतः शांत जीवन जगायचं. आणि म्हणूनच मी आता माझ्या दोन्ही मुलांकडे या जबाबदाऱ्या सोपवत आहे आणि आता मी संस्थापक या पदाचा सुद्धा राजीनामा दिला आहे. असं म्हणत आबाने यातून काढता पाय घेतलेला असतो आणि म्हणू लागतात, आणि आता तर मालकीनबाई सांगतील तसं, हो की नाही अनुसाईबाई. असं म्हणत आता आबासाहेब अनुसयाला आवाज देतात. तर त्या हो हो म्हणतात, परंतु त्यांना मात्र अजिबातच मनापासून हे सगळं आवडलेलं नसतं, त्या रागानेच पाहत असतात. तर इकडे मात्र आप्पासाहेब जयकांतला म्हणू लागतात, बघितलं का जयकांत, हे सगळं काही यांनी आपापल्यातच वाटून घेतलं आहे आणि आपल्यालाच भिकेला लावलं आहे. तर जयकांत म्हणू लागतो, नाही आप्पासाहेब, आता मात्र आपण थांबायचं नाही, हे सगळं काही आपल्या हातून निसटून जाण्या अगोदरच आपल्याला आता ठिणगीत टाकावीच लागेल. असं म्हणत जयकांत खूप चिडलेला असतो, कारण त्याच्या हाती काहीच लागलेलं नसतं. तर दुसरीकडे भक्तीची आई भक्तीला म्हणते, काय म्हणालीस. तर भक्ती म्हणते की हो, मी आजपासून ठरवलं आहे. तर आता भक्तीची आई भक्तीला विचारते, काय ठरवलं आहेस. तर भक्ती म्हणते, मी आजपासून हेच ठरवलं आहे की प्रत्येक कामं ही समान वाटली गेली पाहिजेत. तर आता आई तिला विचारते, काय काय म्हणालीस. तर आता भक्ती म्हणते, कायद्याचं, बाहेर जसा कायदा लागू होतो तसाच घरच्या कामांना सुद्धा कायदा लागू होणारच. भक्ती म्हणू लागते, आत्तापर्यंत कृष्णा या घरात राब राब राबली, परंतु तिला कोणी शाबासकी दिली नाही, आणि आता तुम्ही दोघी माझ्या संगसुद्धा तसेच वागायला लागलाय का. पण मी ते खपवून घेणार नाही. ही पूजा दिवस रात्र इकडे तिकडे फक्त उंडरत असते, दिवसभर उंडरायचं आणि रात्री यायचं गिळायला. आता मात्र पूजा चिडते. तर आता भक्ती म्हणू लागते, आता यापुढे या घरात असं चालणार नाही. जर गिळायचं असेल नवं तर घरात आणि घराबाहेरच्या प्रत्येक कामाला हातभार लावावं नाहीतर गिळायला मिळणार नाही. आता गावचं वारं बदललं आहे, आता गावात जशी शिस्त लागते ना तशी शिस्त प्रत्येक घरात बी लागायला पाहिजे. असं म्हणत आता भक्तीने चांगलाच न्यायनिवाडा केलेला असतो. आता भक्ती पूजाला म्हणते, पूजे पीठ मळायला घे, तोपर्यंत मी स्वातीला चालवून आणतो. असं म्हणत आता भक्ती तिथून निघून जाते. पूजा चिडते आणि आईला म्हणते, बघितलंच का आई, ही आपल्याला ऑर्डर सोडून गेली, आपल्याला सांगते कामं करायला. आई अगं, गावपासून इथपर्यंत तिचीच सत्ता नाही, ती भिकारडी कृष्णा आपल्या डोक्यावर मिरा वाटण्या अगोदरच आपल्याला काहीतरी करायला हवं. आपल्याला आता आपला वेगळा रस्ता शोधावाच लागेल. आता पूजा आणि आई खूप चिडलेल्या असतात. तर दुसरीकडे इथे कृष्णाच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं दुष्यंत
आपली कामं करत असतो आणि त्याचवेळी कृष्णा ही दुष्यंतसाठी जेवण घेऊन येते. कृष्ण दुष्यंतला म्हणते, चला आपण जेवण घेऊन यात. तर आता कृष्णा टेबल पाहत असते. तर त्यावेळी दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णे, आपण आत्तापर्यंत जशी खाली बसून जेवत होतो तसंच आज जेवूयात का? कृष्णा म्हणते, चालते की, चालेल ना. असं म्हणत आता कृष्णा जेवण घेते आणि आता दुष्यंतला म्हणते, अहो मी काय म्हणते, आजचं जेवण हे समरच्या आवडीचं केलं गेलं आहे, म्हणजे आबासाहेब आणि समर यांना आवडेल तसं तुम्ही खाल नवं. तर आता दुष्यंत म्हणतो, मग काय झालं त्यात, रोजच आपल्या आवडीनिवडीचं व्हायला हवं असं काही नाही, एखाद्या दिवशी मी त्यांच्या आवडीनिवडीचं नक्कीच खाऊ शकतो. असं म्हणत आता दुष्यंत जेवायला तयार होतो. तर कृष्णा म्हणते, थांबा, पहिला घास मीच तुम्हाला भरवते. असं म्हणत आता कृष्णा दुष्यंतला पहिला घास भरवत म्हणते, हा घास तुम्ही आता आपल्या साखर कारखान्याचे चेअरमन झाला त्यासाठी. असं म्हणत आता कृष्णा त्याला घास भरवते. तर आता कृष्णाला दुष्यंत घास भरवत म्हणतो, आणि सरपंच बाई, हा घास तुम्हाला माझ्याकडून, गोडाचा घास, तुम्ही सरपंच होताच गावचा कारभार अगदी दणक्यात चालू केला त्याबद्दल. असं म्हणत दुष्यंत आणि कृष्णा एकमेकांना घास भरवत अगदी प्रेमानेच आपल्या सुखी संसाराला सुरुवात करतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, समर त्याच्या रूममध्ये असतो आणि त्याच वेळी तिथे जयकांत येतो आणि समरला म्हणतो, अरे भावा, अभिनंदन तुझं, खरंच, अरे तुला एवढी मोठी जबाबदारी मिळाली, पण काकासाहेबांनी जे केलं ते मात्र आवडलं नाही. असं म्हणत आता जयकांत मुद्दाम होऊन इथे समरचे कान भरवण्याचं काम करतो आणि म्हणू लागतो, अरे तू तर या घरचा थोरला पोरगा आहेस आणि तुझ्या हाती कसल्या जबाबदाऱ्या आल्या, त्या पोल्ट्री फार्मचे आणि शेतीचे आणि कंत्राटी कामांचे, आणि दुष्यंतकडे एवढ्या मोठ्या डेअरीचे आणि साखर कारखान्याच्या जबाबदाऱ्या. म्हणजे आता दुष्यंतकडे भरपूर सारा पैसा येणार आणि तुझ्याकडे काय येणार, थोडाफार पैसा. अरे शेती, त्यात तर अवकाळी पण पाऊस पडला की सगळं काही मातीमोल, आणि त्या पोल्ट्रीत थोडाफार पैसा मिळणार. अरे काय उपयोग आहे त्याचा. आणि दुष्यंत बघ मालामाल होणार आहे, आता तोच सगळ्यात श्रीमंत होणार आहे. काकासाहेबांचा हा न्यायनिवाडा मला मात्र आवडला नाही. आता हे ऐकता समरही खूप चिडतो आणि राग व्यक्त करू लागतो, आणि हेच तर जयकांतला हवं असतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता इथे कृष्णाने गावसभा भरवलेली असते आणि कृष्ण म्हणू लागते, बोला, कोणावर अन्याय झाला असेल आणि जर तुमच्या काही मागण्या असतील तर तुम्ही बोलू शकता. तर त्याचवेळी तिथे बाळजाबाई येतात आणि म्हणू लागतात, होय, मला न्याय हवा आहे, या संपूर्ण घराण्याची मालकीन मी आहे, त्यामुळे सरपंचबाई, तुम्ही जरी या गावच्या सरपंच असला तरी या घरावर माझा अधिकार आहे. असं म्हणत बाळजाबाई येताना वकील साहेबांना घेऊन आलेले असतात आणि कागदपत्र कृष्णाच्या हातात देतात आणि लगेच खुर्चीवर बसत म्हणतात, आता बोला सरपंचबाई, गावचा न्यायनिवाडा करण्या अगोदर या घराचा, तुमच्या घराचा न्यायनिवाडा तुम्ही कसा करणार आहात. तर आता कृष्णा या सगळ्यातून कशा प्रकारे मार्ग काढेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, बाळजा काम करून थकलेली असते आणि घरी जाण्यासाठी निघालेली असते. खूप अंधार झालेला असतो आणि त्याचवेळी एक ताई पाण्याचा हंडा घेऊन निघालेले असतात. तर बाळजाबाई आवाज देत म्हणतात की पाणी मिळेल का. तर त्या ताई पाणी द्यायला जातात, परंतु ज्यावेळी त्या पाहतात बाळजा आहे त्यावेळी मात्र त्या म्हणतात, बाळजा, तू अगं आत्तापर्यंत तू या गावच्या तोंडचं पाणी पळवलंस आणि आता तू पाणी मागतेस. अगं आम्हाला पाण्यासाठी वनवन फिरायला लावलंस, सगळं काही आलेला निधी तू तुझ्या घशात घातलास. अगं म्हणतात ना, अति तिथे माती, आणि पाहिलंस का तुझ्या बाबतीत तेच घडलं आहे. पण मी तुला पाण्याला तरसवणार नाही, मी तुला पाणी पाजणार आणि तेही तुझ्याच पद्धतीने. असं म्हणत आता हंड्यातील पाणी बाळजाबाईंच्या हातावर न ओतता आता पाण्यासाठी बाळजाबाईंनाही तरसवत लागतात त्या ताई, आणि शेवटी काही बाळजाबाईंना पाणी देत नाही. आता मात्र बाळजाबाई भरपूर चिडलेले असतात. तर येणाऱ्या पुढील भागाने आपल्याला पाहायला मिळतं की कृष्णाने गावसभा आयोजित केलेली असते आणि त्यावेळी कृष्णा सर्वांना म्हणते, समद्यांचे प्रश्न तर मी समजून घेतले, पण आणखीन कोणाला काही अडचण आहे का. तर त्याचवेळी त्या ठिकाणी बाळजाबाई येतात आणि हातवर करत म्हणतात की हो, मला अडचण आहे. असं म्हणत ते कृष्णासमोर येतात. कृष्णा म्हणते, बाळजाबाई तुम्ही. तर बाळजाबाई म्हणतात, हो, या घरावर अजूनही माझाच अधिकार आहे, हे घर माझ्याच नावावर आहे. कृष्णा असं म्हणत सरपंचबाई असं ते म्हणू लागतात आणि लगेच खुर्चीवर बसतात आणि कृष्णाच्या हातामध्ये कागदपत्र देतात. येताना वकिलांना सुद्धा बाळजाबाई घेऊन आलेले असतात. तर आता खुर्चीवर बसत बाळजाबाई म्हणू लागतात, बोल सरपंचबाई, आता तुम्ही कसा न्यायनिवाडा करणार,
तुमच्याच या घराचा, तर आता कृष्णा नक्की कशा पद्धतीने न्यायनिवाडा करेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.